हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महाभारत हनुमान की जय। तुलसीदास जी विषय बदल करतात. अयोध्येचं वर्णन डोळ्यासमोर आणा. अयोध्येतला राजा दशरथ, 2 मुलं भरत आणि शत्रुघ्न, 3 पत्न्या. राजाचा अफाट वैभव मोठा आहे, पण 2 राजपुत्र घरी नसल्यामुळं, 2 पोटचे गोळे घरी असल्यामुळं राजा दशरथाचं मन कशातच लागायला तयार नाही. 56 प्रकारचे भोग घरी खायला आहेत हो. कौशल्याचे म्हणजे जेवाय वाढली ना. दशरथाचं ताट मांडल्याबरोबर 2 सुंदर बछडे समोर यायचे. इकडलं रामलल्ला बसायचे, एका बाजूला लक्ष्मण बसायचे आणि पुढे असणारे भरत आणि शत्रुघ्न बसायचे. बाबा बाबा म्हणल्याबरोबर राजा दशरथ आपल्या हातानं एक एक घास त्यांना भरवायचे. पण 56 भोगाचं आज जेवण जेवाय वाढलं तर राजा दशरथांनी हात उचलल्या बरोबर डोळ्याला रामलल्ला पुढे येऊन रांगत रांगत बाबा म्हणलेलं दिसू लागलेलं आहे. एका बाजूला लक्ष्मण बसलेलं दिसू लागलेलं आहे. आणि असं खारे बाळा म्हणून घास पुढे घेतल्याबरोबर बाळच पुढे नाहीत. उचललेला घास ताटात ठेवायचं आणि उपाशी पोटी तसंच रिकामं उठून परत जायचं आणि आपल्या जाऊन पलंगावरती शयन करायचं. माझा राम नाही येणार का आता? राजा दशरथाला माहित होतं माझा राम काही फिराय गेला नाही, माझा राम काही सुखासाठी गेला नाही. माझा राम अनेक असुराचा संहार करायला गेलेला आहे. संहार करता करता माझ्या रामाचं वय काही 50 वर्षाचं नाही, माझा राम काही 40 वर्षाचा नाही, माझा राम 15 वर्षाचा आहे. कुण्यातरी असुरानं घात केला आणि माझ्या रामाचं होत्याचं नव्हतं झालं तर मी काय करू, मी काय करू? म्हणून एक क्षण सुद्धा मन स्थिर राजा दशरथाचं नाही. घर खायला पाठीमागे लागलंय की काय अशी अवस्था राजाची झालेली आहे. कौशल्या माईला तर भूकही नाही, तहान नाही, वेड्यासारखं सारखं वाटकडत बघत बसली आहे. माझा राम कधी येईल? कैकेयीच्या चित्ताला समाधानी नाही. माझा राम मला सोडून गेलेला आहे. माझा राम माझ्याशिवाय कुणाकडूनच जेवण भरून घ्यायचं नाही. दही आणि भात मी खाऊ घालायचे. कैकेयी सगळ्यात लाड करणारी माय. माझा राम कधी येईल? मरणासन्न अवस्थेनं अयोध्येमध्ये थैमान घातलेला आहे. अयोध्येवासी लोकांना तर सुख आहे का म्हणतात? प्रत्येकाला वाटतंय कधी एकदा जावं आणि आमच्या रामाला बघावं, डोळे भरून रामाला बघावं, मिठी मारावी, रामाची पापे घ्यावेत, रामाच्या मुका घ्यावा आणि आनंदानं रामाच्या समोर नाचावं. आमचा लढला चालू लागलेला, बोलू लागलेला आम्ही पाहावं असं अयोध्यावासी लोकांना वाटू लागलेलं आहे. इतक्यामध्ये अयोध्येमध्ये 2 नवीन असणारे सेवक प्रवेश केल्यानंतर लोक सगळे बघू लागले कोण आहेत ते, कोण आहेत ते, कोण आहेत? कोणीतरी सांगितलं मिथिला नगरीमधनं जनकांनी पाठवलेले हे दूत आहेत आणि अयोध्येला आलेत. आल्याबरोबर दशरथाची एवढी केविलवाणी अवस्था झाली आहे हो. दशरथाला माहित आहे माझा राम मला भेटेल का नाही. इकडं बघ तिकडं बघ, पाणी पिण्यात मन नाही, अन्न खाण्यात मन नाही, झोपेमध्ये मन नाही. प्रत्येक व्यवस्थेमध्ये माझा राम माझा राम माझा राम अशा चित्ताची अवस्था झालेली आहे हो. मायबापाला लेकरं कसे व्हावे वाटतात. प्रत्येकाला वाटतंय माझं लेकरू चांगलंच राहावं.
पोरग दारू पिऊन मायबापाला लाता घालणारे, जोड्यासहित लाता घालणारे पोरं लेकरं अफाट मायबापाचे आहेत. लाता घालतात, वेडं वाकडं बोलतात, ओढून घराच्या बाहेर काढतात, तरी सुद्धा माय म्हणते माझ्या पोरा तुझ्या पाया पडते, तू चांगलंच राहा म्हणते. माईचं काळीज अफाट मृदू असतं, बापाचं काळीज अफाट मृदू असतं. किती जरी पाखरं लांब गेले ना तर आपल्या पंखाखाली यावेत, आपल्याकडे बघावं, आपण त्यांना समाधानानं बाळा म्हणून मिठी मारावी, माय म्हणून ते आपल्या जवळ बसावेत ना, हीच अपेक्षा मायबापाची असते. लेकरं अफाट जल म्हणतील हो, पण मायबापाची सांभाळ करणारी लेकरं जन्मलं हे आपलं भाग्य आहे. पुत्र असावा असा पृथ्वी तलावर देवांनी आपला अवतार कशासाठी घातला? अरे सगळ्यात श्रेष्ठ आई वडील आहेत. राजा दशरथाची अवस्था अशी झाली, लेकरासाठी ते व्याकुळ व्याकुळ झालेत. इतक्यामध्ये जनकाचे ते दूत समोर आले आणि ते म्हणतात आम्ही मिथिलेकडून आलोय आणि आम्हाला आमच्या राजा जनकाने पाठवलेलं आहे आणि आम्ही कशासाठी आलोय? राम भैया का पत्र लेकर हम आए हैं, राम भैया का पत्र हम लेकर आए हैं हे शब्द दशरथाने ऐकलं आणि तो कागद त्या दूताच्या हातातला घेतला, हृदयाला छातीला लावून घेतला आणि आगचा बोक्षी रडू लागले. माझा राम काय खाल्ला असेल? माझा राम कुठं कुठला असेल? माझ्या रामाला बसायला अंतरण असेल का? माझ्या रामाला पांघरायला असेल का? माझ्या रामाला ऊन लागला असेल? माझ्या रामाला थंडी वाजली असेल? माझा रामाला तिथं कुठला अन्न भेटला असेल? माझा राम पंचपक्वान्नाचं 51 प्रकारचे भोग माझा राम खाल्लेला, माझा राम भोग घेतलेला. आज माझा राम कुठल्या अंतरणावर बसला असेल आणि कुड्या झाडाची पालांमुळा खात असेल? माझा राम कसं राहत असेल म्हणून शोक मांडला. इतक्यामध्ये भोरजी आले. बाबा क्यों रोते हो? बेटा मेरे राम का कागज आया रे. भरत जवळ आला आणि भरत बाबाच्या जवळ जाऊन म्हणतोय बाबा माझ्या दादाचं पत्र आलंय का? आणि एकदम बाबाच्या हातातलं पत्र भरताना ओढून घेतलं. मला एकदा माझ्या दादाला मिठी नाही मारता आली तर हरकत नाही, पण माझ्या दादाच्या हाताकडून गेलेला जो कागद आहे ना त्या कागदाला मिठी मारू त्या बाबा म्हणून कागदाला मिठी मारून भरत डोक्यावर घेऊन नाचू लागला कागदाला. दादा तुमच्या हाताने या कागदाला स्पर्श केलाय का? म्हणून कागद डोक्यावर घेऊन भरत नाचू लागलेला आहे. शत्रुघ्न जवळ आला. हे बाप आणि लोक दोघं रडतात. शत्रुघ्नाने बघितलं, शत्रुघ्नानं रडणं मांडलं. तिन्ही माता म्हणतात काय झालं काय झालं काय झालं? तिघं रडतात म्हणून तिन्ही माता रडू लागल्या. कोणीच पत्र वाचायला तयार नाही. सगळेजण रामाचं पत्र आहे, माझ्या रामाचं पत्र आहे. अहो कागदावर एवढं प्रेम आहे. ज्या कागदावरून माझ्या रामाच्या हाताचा स्पर्श झालाय त्या कागदावरती प्रेम करत आई भावंड वेडे होऊन रडू लागले. तो रामायण करमणुकीचं साधन नाही, सख्या भावाचं रामायण नाही, सावत्र भावाचं रामायण आहे. सावत्र भावाच्या हातातून कागद आलाय, कागदाची भेट घ्यायला आतुरतेनं हे दोन भाऊ वेडे होऊन पुढे रडू लागलेत. इतक्यामध्ये वशिष्ठ महाराज आले. वशिष्ठ गुरुवर्यांनी बघितलं रडणं सगळ्याचं. भरत क्यों रो रहे हो बेटा? गुरुवर्य मेरे दादा की तरफ से पैगाम आया है, इस वास्ते मैं रो रहा हूं. अरे पैगामामध्ये लिहिले तरी काय बघा ना. हातामध्ये पत्र घेतलं आणि विश्वामित्र वशिष्ठ महाराज गुरुवर्य सगळ्यांना पत्र वाचून दाखवू लागले. वशिष्ठ महाराज सांगतात दशरथा अरे दुःख देणारी गोष्ट नाही, आनंद देणारी गोष्ट आहे. अरे एक आनंदाचा उत्सव साजरा होऊ लागलेला आहे आज मिथिला नगरीमध्ये. अरे जनक राजाची असणारी जी कन्या आहे ना जानकी, तिचा विवाह काल असणारा संपन्न झालेला आपल्या प्रभू रामासोबत आणि आपल्याला जनक राजाकडून सत्व वरडासहित सर्व अयोध्यावासियासहित सर्वांसहित आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे आणि मूळ त्यांनी बोलावणं पाठवलेलं आहे. चला सगळेजण आता भगवंताच्या नामाचं चिंतन करत आपण कुठं जाऊ? मिथिला नगरीकडे जाऊ म्हणत सर्वजण भजन करत निघाले म्हणतात. हरे राम राम
हरे रामचंद्र भगवान की जय।
सर्व अयोध्यावासी लोक आता लग्न सोहळ्यासाठी म्हणून आनंदानं नटून थटून निघाले. विश्वामित्र महाराज त्यांनी पाठवलेलं पत्र त्यातला मजकूर वशिष्ठ गुरूंनी वाचला. दशरथ राजाला ते सांगू लागलेत, दशरथा, माझं बाळ साधा नाही, माझा शिष्य साधा नाही. अरे त्यांनी केलेले पराक्रम या पत्रामध्ये त्यांनी पाठवलेलं लिहून आपल्याला. काय केलंय? ताटिकेचा वध केला. माझ्या यज्ञाचं जे सारखं असणार माझं यज्ञ होऊ देत नव्हते असे असणारे 2 राक्षस होते, एक सुबाहू आणि मारीच. त्या 2 राक्षसाचा ख्यातमा प्रभू रामाच्या बाणांनी केलेला आहे. एवढा माझा राम बलवान आहे. एवढंच नाही, रस्त्याने जात असताना एक शिळा पाहायला लागली आणि त्या शिळेमधून असताना अहिल्याचा उद्धार केलेला आहे. असं ते पत्रातलं मजकूर वशिष्ठ गुरु आनंदानं ऊर भरून दशरथला सांगतात. बघा माझा राम एवढा विद्वान आहे, एवढा बलवान आहे, एवढा पुरुषार्थी आहे. आणि एवढंच नाही, माझ्या रामांनी मिथिला नगरीमध्ये एक मोठा पराक्रम केला. हा 10 तोंडाचा रावण, हा श्रीमंत रावण नवराला बायको पाहिजे म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून मिथिलेला पोहोचला. कमी आहेत का बायका त्याला? किती बायका आहेत? 80,000. किती? 80,000 बायका रावणाला. आणि नाही 80,000च आहेत. आणि मंदोदरी सारखी एक पतिव्रता. एवढी असणारी असून सुद्धा आणखीन मला बायको मिळावी म्हणून हा लग्नासाठी गेलाय. किती श्रीमंत आहे हो. समुद्राचा वेडा, सोनियाची नगरी समुद्राचा वेडा, समुदाव गाडा राक्षसांचा, एवढा बलवान असून परत लग्नासाठी निघालाय. गेला तर गेला, शिवधनुष्य उचललं आणि छातीवरती घेऊन पडला. आणि माझ्या रामाने त्याचे प्राण वाचवण्यासाठी डाव्या हातानं धनुष्य उचललं, त्याला दोर लावली आणि दोरी सरशी 2 तुकडे केले. असा माझा शूर रणधीर माहेश्वरी ठाण मांडलेला माझा राम आहे. रामाचं कौतुक स्वतः गुरुवर्य वशिष्ठाच्या मुखातून सांगू लागले. अयोध्यावासियांना आनंद वाटू लागलेला आहे. तिन्ही आईसाहेबाला कौतुक वाटू लागले आपल्या रामाचं. आणि रस्त्यानं भोट त्यांचा गोव्या गाव्यात ना तसं चिंतन गात गात मिथिलेकडे निघाले. मिथिलेमध्ये सगळेजण पोहोचण्याच्या अगोदर जनक राजाला आनंद वाटू लागलेला आहे. जनक राजांनी असणाऱ्या नगराच्या बाहेर शिवेपासूनच त्या ठिकाणी पूर्ण सडा टाकला, रांगोळ्या काढल्या, फुलांचं अंतरण घातलेलं आहे. कारण जावयाच्या गावची लोक येऊ लागले ना, वराडी येऊ लागले. आता त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. दिमाखात सगळ्यांना बोलावलं आणि आनंदानं असणार त्या ठिकाणी सगळे वराडी असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्याबरोबर जनक राजाच्या मनात एवढा आनंद आहे, अरे माझे भाग्य थोर आहे. मला जावई साधा भेटला नाही. मला भेटलेला जावई ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलीये तो त्याच्या पाया पडला. असा माझा शूरवीर परमप्रतापी असणारा मला राम जावई भेटला. हे माझं मोठं भाग्य आहे. ह्या आनंदाला पारावार जनकाच्या राहिली नाही. कारण जावई कसा भेटावा हे बापालाच माहीत बरं का. आपल्या मुलीला नवरा कसा भेटावा हे बापाला वाटतं ना, त्याच्यापेक्षा ते अफाट कितीतरी पटीनं पुण्य जनकाने केलं होतं. त्याच्यामुळे जनकाला असा जावई भेटला होता. आनंदानं लग्न सोहळा सुरू झालेला आहे. आणि जनकांनी त्या ठिकाणी सांगितलं, विश्वामित्रांनी सांगितलं, वशिष्ठ गुरुवर्यांनी सांगितलं, जनका आता एकाच मुलीचे लग्न करू नकोस म्हणले. उर्मिला नावाची मुलगी लक्ष्मणाला देऊन टाक. श्रुतकीर्ती तिचंही लग्न लाव. आणि मांडवी नावाची ही 4घीही असणाऱ्या तुझ्या मुली राजा दशरथाला देऊन टाक. त्यांच्या सुना कर म्हणले आता. आणि तू एकदाचा हो बाबा खुल्ला म्हणले. आनंद वाटला त्यांना. आणि जनकांनी थाटामाटामध्ये असणारं पंचपक्वानाचं भोजन चालू आहे. कसल्याच प्रकारची कमतरता नाही. आनंदानं असणारा सर्व वडा अक्षदा पडल्यानंतर जेवणासाठी बसल्या. जेवणामध्ये काय आनंद आहे हो. नवरा नवरी प्रभू रामचंद्र आणि आईसाहेब बसलेले आहेत एका बाजूला, लक्ष्मण त्यांची पत्नी बसलेली आहे. आणि सगळेजण लग्नामध्ये सख्या असणारे एक पण एकाला हसवून खेळून काहीतरी बोलू लागलेले आहेत. इतक्यामध्ये आईसाहेबांनी थोडी मजा केली आणि आईसाहेब म्हणू लागल्या की मला तर वाटतं माय अयोध्येतल्या लोकांची अवस्था कशी आहे. काही पाहायला लागलं की दगडच होते म्हण, दगड लागला पाहायला की स्त्रीच होते म्हण. हे मला नवडच दिसू लागले म्हणजे अयोध्येतल्या लोकांचं. प्रभू रामचंद्र म्हणू लागले मलाही असंच वाटू लागले. म्हणले हे जनकाची नगरीच कसली आहे की म्हणली तर नांगर हाणला की नागरालाच लेकर जन्मतात म्हणले.
नांगर शेतामध्ये मारायला चालू केलं की जमिनीमधूनच लेकरं निघतात म्हणले. हे एकोणेकाला थट्टा मस्करी करू लागले बरं का. कारण लग्नामध्ये हा सोहळा, लग्नातला हा आनंद वेगळाच असतो आणि ते आनंद असणार त्या ठिकाणी जे प्रगट करू लागले एकोणेकामध्ये असणार. आता शेवटी असणार सगळं वराड जेवणासाठी बसलेलं आहे. एकोणेकासोबत थट्टा मस्करी सगळेजण करू लागले. प्रभू रामचंद्र म्हणतात माझं भाग्य थोर आहे, आईसाहेब म्हणतात माझं भाग्य थोर आहे. बरेच दिवसानंतर दशरथ राजा शतानंदजी नावाचा जो प्रधान होते जनक राजाजी, त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगू लागले शतानंदजी महाराज, झालं ना आता 1 महिन्याचा आमचा मुक्काम झाला, थाटामाटामध्ये लग्न सोहळे झाले. कारण अगोदरची लग्न ना 4-5 दिवसाची राहायची, 8 दिवस लागायची लग्न. 8-8 दिवस घरातले पाहुणे बाहेर जायचे नाही. महिना मोठ्या मोठ्या लोकांची तर महिना लग्न लावायची. रोजचा एक प्रकार जेवणाचा, गावाला जेवण असायचं. आताच्या लग्नाचा विचार न केलेलं बरं. सकाळी पोरग पोरगीला बघतंय, लगेच 1 घंट्याला होकार देतंय, लगेच आता वेळ नाही आपल्याकडं, लगेच काय करा, लगेच साखर खावा, लगेच 1 घंट्याला लगेच हळद लावा, लगेच वागिनचा, लगेच काय, लगेच लग्न. 2-3 वाजता अक्षता, 4 वाजता डामडूम, 6ला सामसूम. जेवाय नाही काय नाही, अन्न संपलंच, पंक्ती सगळं बंद. एका दिवसातच सगळ्या विधी येतात बरं का. अगोदरच्या काळात असा प्रकार नव्हता आणि आनंदामध्ये असणारं त्या ठिकाणी लग्न लागलेलं आहे. 4ही मुलीची विदाई होणार. सीताई साहेब, उर्मिला, मांडवी, श्रुतकर्ती सासरी जाणार. बापाचं दुःख अफाट आहे, त्याच्यापेक्षा आईचं दुःख आहे. कुठली आई लेक नांदाय चालली ना, त्या आईनं लेकीला उपदेश करावा. आईनं लेकीला सांगावं, बाळ आजपर्यंत मी तुझी आई होते ग, पण याच्या पुढं तुझं वयाचं 21 वर्ष होईपर्यंत मी तुझी आई होते, पण आता 21 वर्षापासून तुझी सासू राहीपर्यंत तिच्या जवळ राहायचंय, तीच तुझी आई आहे. आणि त्या माईनं जर सांगितलं तुझी सासूच आई आहे, तर मी तुझी आई नाही जर म्हणलं ना, तर ती लेक आयुष्यभर लेक म्हणूनच सासू जवळ राहील. आणि माईनं बी विचार केला पाहिजे, माझी लेक माझ्याजवळ किती वर्ष राहणार आहे? 21 वर्ष राहणार आहे. 21 वर्षानंतर नांदाय जाणार आहे. मग आता माझं उरलेलं आयुष्य म्हातारपणातलं घालवायला माझ्याजवळ कोण राहणार आहे? तर माझी सून राहणार आहे. आता सून नसून ती लेकच आहे ना, म्हणून लेक म्हणून जर तिने तिचा सांभाळ केला तर आयुष्यभर भांडण घरात होणं शक्यच नाही. सासूनं लेकीला, सुनला लेक मानावं आणि सुननं सासूला आई मानावं. हे जर तुम्ही आयुष्यामध्ये एवढं जर आणलात ना, एवढं जर वागलात ना, तर घरात तुमच्या कलह नावाचा शब्दच निर्माण होणार नाही. रामायण याच्यासाठीच ऐकायचं आहे. आपलं चुकतंय कुठं? आपण सुनाला लेकच मानलं पाहिजे, सासूला सुननं आईच मानलं पाहिजे. तिळभर जरी तिला दुःख झालं तर आपल्या आईची आईला कसं दुःख होतं, आईला किती त्रास होते, तसा विचार आपण केला पाहिजे. पण आपलं तसं राहत नाही. एकदा सासू खाऊन बाहेर गेली की कानाला फोन लागला, आई जेवलीस का? ते भाऊजे म्हणणारी कुठं बोंबलं तिने वावडत, त्याने तुला काही जेवाय वाढली का नाही? अगं आई, तिचा विचार करून तू दाबून खान, तू तुझा आराम बस, तू काम कर, रूप धंदा कर. हिचा फोन सुरू झाला माईला बोलायला सारखं. मग तिची सून तिच्या माईला बोलायचं चालू, तिची सून ते भानगडी वाढल्या सगळ्या. त्या फोन तर सगळ्याच वाटोळ करून टाकलंय. सगळेजण तुम्ही सुख शोधू लागला तो, पण तुमचंच वर्म चुकलंय. चुकली या वर्म, आपण चुकलोय. आता घर आपला मार्ग चुकलाय. आपल्याला पाहिजे काय आणि शोधू लागलोय कुठं? तुम्ही लेकी जवळ किती बी सुख शोधण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर लेकीचं सुख तुम्हाला आयुष्यात कधीच भेटणार नाही. तुम्हाला सुख जर पाहिजे असेल ना, तर तुम्हाला सुनेजवळच सुख शोधावं लागेल. तिच्यातच तुम्हाला सुख बघावं लागेल. कारण मरणाच्या वेळेस दूध पाजण्यासाठी तुमची सून जवळ राहणार आहे, लेक जवळ येणार नाही. मेल्यानंतर गर्दा करत येईल, रडल, सगळ्याला गावाला गोळा करल, पण पाणी पाजण्यासाठी सून जवळ राहणार आहे याची आपण प्रसिद्धी आपल्या जीवाला आणून दिली पाहिजे आणि तिलाच लेक मानलं पाहिजे. सुख पाहिजे ना तुम्हाला, आनंद पाहिजे ना तुम्हाला. चुकत असेल
तुम्ही सरळ वागा. तुम्ही वागल्यानंतर ती आपोआप जागेवरती आल्याशिवाय राहणार नाही. आणि सुनांनीही विचार केला पाहिजे, माझं आयुष्य सासूपाशी घालायची आहे. ज्या प्रकारे माझ्या सासूनं माझ्या पाठीमागं तिनं कमवलेली जी जायदाद आहे, तिनं कमवलेला जो पैसा आहे, जो बंगला आहे, जे शेत आहे ना, ते आपल्या लेकीला हिस्सेदार न करता पूर्ण मलाच मालकीन करून ठेवली आहे. पूर्ण 7-12 माझ्या माठाच्या नावावर करून ठेवली आहे आणि ते मलाच खायला दिले आहे. याच्यासाठी हिला तिळवर सुद्धा दुःख देऊ नये, त्याही तिने विचार केला पाहिजे. आणि जोपर्यंत हे घरात होणार नाही, जोपर्यंत हे आपण आचरणात आणणार नाही, तोपर्यंत हे आपलं कुठल्याच कामाचं जगणं नाही. ते असह्य आहे, दुःख देणार आहे, क्लेश देणार आहे, याचा विचार करत चालायचा. आनंदानं सगळेजण असणारे सुनेना माता सांगू लागलेली आहे, सीते, तू ज्या घरात सून म्हणून चाललीस ना, त्या घरचा राजा तुझा सासरा दशरथ आहे, त्यांचं नाव. अगं ते एवढे बलवान आहेत, तेवढे शौर्यवान आहेत, तेवढे पुरुषार्थी आहेत. अरे तिन्ही लोकांमध्ये त्यांच्या समोर कुठल्याही शत्रूची ताकद नाही उभं राहायची. तुझ्या सासऱ्याचा एवढा मोठेपणा आहे. तुझा सासरा जर स्वर्ग लोकांमध्ये, इंद्र लोकांमध्ये गेला तर स्वतः इंद्र राजा आपली जागा सोडून आपल्या आसनावरती दशरथाला बसवतोय आणि आपण बाजूच्या खुर्चीवरती बसतोय. एवढा अधिकार तुझ्या सासऱ्याचा मोठा आहे आणि तू रघुवंशातली सून म्हणून त्या घरला चाललीस. याच्यासाठी तुला एक सांगते, आमचा विचार सोडून दे. याच्या पुढं रघुवंशाला कलंक लागू नये असं तू वागायचंय. हे मायनं शिकवावं लागतंय. बेटी, ज्या घरला तू सून म्हणून चाललीस ना, त्या घरच्या पाठीमागल्या तुझ्या सासूनं, तुझ्या सासऱ्यानं, पाठीमागल्या पूर्वजांनी त्या घराला कलंक लागू नये असं वागलेलं आहे. याच्या पुढं असं राहा, जीव गेला हरकत नाही, पण आमचं नाव पाण्यात घालू नकोस, आमचा मोठेपणा खाली घालून मिरच्या संगट भाकर का, पण सुखाचा संसार कर, त्या घरात आनंदच देण्याचा प्रयत्न कर. आणि तिथला संसार तू सुखाचा केलास की आम्हाला सुख प्राप्त होणार आहे, हे मायबापांना लेकीला सांगावं लागतंय. तेव्हा पुढचा संसार सुखाचा होतोय आणि ते बघून आपलीच लेक नांदते आणि आपली लेक नांदले की तिचाही संसार सुखाचा होतोय. एकामुळं 4-4 संसार सुखाचे होतात. बोलिये रामचंद्र भगवान जय. अशी असावी माय. अशी सांगणारी आई असावी. आईनं कसं तरी लेकीला समजावून सांगितलं, सर्वात लहान श्रुतकीर्ती, तिच्यापेक्षा वडील मांडवी, तिच्यापेक्षा वडील उर्मिला आणि सर्वात मोठी असणारी माझी सीताई साहेब. सीताई साहेबाला आई साहेब आई सांगते, सुनेना माता सांगते, सीते सगळ्यात मोठी तू आहेस, तुला सगळ्याच्या अगोदर पालन करायचं आहे, प्रत्येकाच्या वचनाला त्या ठिकाणी मान द्यायचा आहे, घरातल्या प्रत्येक माणसाचा मोठेपणा ठेवायचा आहे. तू ठेवलीस ना, बाकीचे आपोआप तुझं ऐकून चालणार आहेत ना, याच्यामुळे तुला सगळ्याच्या पुढे मोठेपणा घेऊन चालायचं आहे. आईने समजावून सांगू लागलेली आहे. सनेची सूर वाजू लागलेले आहेत. मंगल अशा प्रकारचं वातावरण होतं आतापर्यंत. सर्व वराड असणार आता जाण्यासाठी निघालेलं आहे. एवढा आनंद होता. इतक्यामध्ये असणार श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिला त्या तिघी जणी आईच्या जवळ गेल्या. आईच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि आईला सांगितलं, आई बाबाला सुख दे, बाबाची काळजी घे. बाबाकडे गेल्या. जनकाची ताकद नव्हती लेकीच्या डोळ्याजवळ घालून बोलायची. जनकाच्या राजमहालाला, एवढा दिमागदार राजमहाल आहे जनकाचा, मिथिला नगरीतल्या एका कोपऱ्यातल्या खांबाला मिठी मारून जनक राजा ढसा रडू लागलेत. खांबाकडे बघून डोळ्यावाटे पाणी गाळू लागलेत. माझी पाखरं आज मला सोडून जाणार. आल्या आल्या बाबा जेवलात का म्हणणारी लेक आता मला सोडून मला पारखी होणार. कुठला बाप आहे लेकीला हसत हसत बिदाई करणारा. तिघी बहिणी बाबाच्या जवळ गेल्या. बाबाच्या पायाला मिठी मारली. बाबाचं दर्शन घेतलं. बाबांना पाया नाही पडू दिलं. तिघीला मिठी मारली आणि जशी गाय वासरासाठी हंबरडा फोडून रडावी ना, तसं माझा जनक राजा हंबरडा फोडून रडू लागलेला आहे. जनक राजा रडतात. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला म्हणते, बाबा काळजी घ्या हो, रडू नका बाबा.
आम्ही आहोत, आम्ही येणार आहे बाबा. सीतामाय सगळ्याच्या पाठीमागे होते. सीतामाय गेली. आईच्या पायावरती डोकं ठेवलं. घरात असतं कोण हो? एक आजी, सगळ्याचा सांभाळ करणारी आजी. एक नात लग्नाला यावी 21 वर्षाची आणि नांदायला निघाली असताना डोक्याला मुंडावळ्या बांधाव्यात. नांदायला जात असताना आजीकडे जावं, आजीच्या पाया पडावी. आजीला म्हणते आजी. आजी म्हणते बाळा सुखाची नांद ग, आमचं नाव कर बाळा पुढं नांदून. आजी म्हणते बरं का, पांढऱ्या केसाची आजी म्हणते बाळा नांद. पण ते लेकरू काय म्हणतं माहिती का, आजी तू सुखाची राह म्हणणार. आजी माझ्या बाबाची काळजी घे ना ग, माझे बाबा वेळेवर जेवत नाहीत, वारंवार मी जेव्हा जेव्हा म्हणावं लागतं तेव्हा जेवतं म्हणते ना. आजीचं नातं आणि नातीचं नातं म्हणजे मैत्रिणीचं नातं आहे बरं. आजीच्या समोर लेकरू मनातलं काही हितगुज होतं, आजीनं ऐकावं, आजीनं लेकराला समजावं. एक मैत्रिणीचं नातं आहे दोघांचं. आजी म्हणते बाळा तू नांदाय चाललीस ना, पुढं अफाट दुःख येणार आहे, तुझ्यावर संकट येणार आहे, काही होणार आहे. त्या संकटावरती मात करून पुढे जा आणि संसार सुखाचा कर. ती म्हणणारी फक्त आजीच असते. पण ते लेकरू म्हणतात जाताना आजी काहीच नाही ग, फक्त माझ्या बाबाची काळजी घे. आजोबाच्या जवळ जाते, आजोबाच्या पाया पडते. आजोबा म्हणतात बाळा सुखाची राह. ती म्हणते बाबा माझ्या पप्पाला सांभाळा, माझ्या पप्पाला दुसरा कोणीच आधार नाही हो. माझी आई सारखं राग राग करते बाबाला, माझ्या पप्पाला. आल्या उशीर जेवाय वाढत नाही, हे केलं का ते केलं का, तुम्हाला कळतं का नाही, शेताकडे जावं का नाही, तिकडलं कामधंदा बघावं का नाही, तुम्हाला अक्कलच नाही, तुम्हाला कळतच नाही. कारण बायाचं सगळ्यात आधी राहते तुम्हाला काहीच कळणार. आता काही ह्या सगळ्याच या महिला सगळं माहित आहे सगळं असं म्हणत, तुम्हाला काहीच कळणार. हे मंत्र पाठ करून ठेवलेलं आहे बरं का. बाहेरून आल्याबरोबर ती म्हणू लागली माझी आई कधीच आल्याबरोबर बाबाला तुम्ही भूक लागली का, तुम्हाला जेवण केलं का, तुम्ही उपाशी आहात का, या ना आधी अगोदर बसता जेवण करा, मग नंतर बाकी विचार करू. कधीच म्हणत नाही ते काम केलं काय, हे काम केलं काय, इकडचं ते 12 भानगडी सगळ्या बांधायची. अगं मला भूक लागली जेवाय वाढ ना, आता वाढते की दमधरा ही म्हणायची माईची अवस्था आहे माझे. याच्यासाठी बाबा माझ्या पप्पाचा सांभाळ तुम्ही करा. बारक्या भावाकडे जाते, भावाला सांगते बाळा आपल्या बाबांनी आपल्यासाठी अफाट कष्ट केलेत रे, बाबाला त्रास देऊ नकोस, बाबाला सतावू नकोस. ते छोटस भाऊ, छोटा बारका भाऊ आतापर्यंत बहिणीला नाही नाही ते शिव्या दिलेलं असतं, नाही नाही ते रागारागानं बोललेलं असतं. आता बहिणीच्या गळ्याला मिठी मारतं आणि अक्षा गोष्टी रडतं. ताई अगं याच्या पुढे मी बाबाला त्रास कसलाच देणार नाही ग, तू काळजीच करू नकोस. अगं मी आहे ना तर बाबाची काळजी घे ना, तू काळजी करू नकोस. तू ताई तू आम्हाला सोडून चाललीस, हे दुःख आहे म्हणून रडतं ना ते छोटं भाऊ. शेवटी मोठ्या भावाकडे जाते, मोठ्या भावाच्या गळ्याला पडून हंबरडा फोडून रडते, दादा बाबाचा सांभाळ कर, माझ्या बाबाला उलट बोलू नकोस रे. दादा म्हणतो बाई अगं आपले बाबा आहेत ते, मी त्यांचा सांभाळ करीन, तू गेल्यानंतर बाबाची मी अफाट काळजी घेईन, तू काळजी करू नकोस, मी आहे ना आता, मी आहे ना आता. त्यावेळेस ती बहीण म्हणते दादा अरे तुझी काळजी नाही रे मला, पण आता तुझं लग्न झालंय ना, आता तुला बायको आली आहे, आता त्या बायकोच्या प्रेमात वेडा होशील आणि तिनं सांगल तुम्हा सांगते वेगळं निघाने वेगळं निघून संसार बघा, आणि चूल वेगळी मांडशील आणि माझा बाप अर्धा राहणार नाही आणि नंतर माझ्या बापाला दुःख होईल रे. याच्यासाठी तुला सांगते वहिनी घरला आली आहे ना आता, तिच्या प्रेमात तिचं ऐकून बाजूला राहू नकोस, फक्त आईचा आणि बाबाचा सांभाळ कर रे, एवढंच सांगायचंय मला दादा. ही म्हणणारी असणारी लेक असते बरं का. लेकीचं सुख अपाट आहे हो, लेक असावी. लेकीमुळं माणसाला कधीतरी दुःख आलं तर थोडस सांगून मन मोकळं करून घेता येतं. परमपिता परमेश्वराने एक साधन दिलेलं आहे आपल्याला आणि ते साधन म्हणजे लेक आहे. आईसाहेब निघालेली आहे, आईसाहेबांनी असणार आपल्या आईच्या पायावरती डोकं ठेवलं सुनेना मातेच्या, सुनेना मातेला म्हणू लागलेली आई बाबाची काळजी घे, बाबाला विचारपूस कर, बाबाची तब्येतीची काळजी घे. म्हणल्यानंतर असणार आईसाहेब सांगते तू त्याची काळजीच करू नकोस, मी आहे आता, तू नांदाय चाललीस ना, तू सूर्यवंश रघुवंशातली सून आहेस, तू फक्त घरचा पुढचा विचार करत चला जा असं ती सांगू लागली. फक्त एक आमची इकडं मान खाली जाऊ नये असं वागू नकोस.
आईनं मुलीला उपदेश हा द्यावा. आणि सांगितलं याच्या पुढं असणार तुला सर्वांची सेवाच करायची आहे, कारण स्त्रीचा हा एक मोठा दागिना आहे. सेवा हाच दारवंट आहे. आणि म्हणून पतिव्रतेचं एक लक्षण आहे. गुरुनं ज्याप्रमाणे शिष्याला गुरु सर्वस्व आहे, तसं पतिव्रतेला सुद्धा भ्रतार सर्वस्व आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण.
पतिव्रतेला सगळ्यात अधिकार देणारा, पावन करणारा सारा कोण असला तर पती परमेश्वर आहे. त्या सांगू लागल्या सगळेजण असणार. शेवग्याही बहिणीवाला निरोप देऊ लागले. जनक राजाच्या जवळ गेल्यानंतर जनकाची अवस्था अशी केविलवाणी झाली आहे. त्यांची ताकद नाही चारही लेकरांना जवळ घेऊन मिठी मारून रडावं म्हणून. पाठवण्यासाठी जनकाला सगळेजण विनंती करतात. जनक महाराज, जनक निघालेले आहेत. कसं तरी शतानंदजी प्रधानानं जनकाचा हात धरला. आपल्याला पाहुण्याची आठवणी करायची आहे, चला महाराज म्हणल्यानंतर जनक राजा निघाले. दरवाजापर्यंत आले. आल्याबरोबर चारही मुलीवरती एकदाच नजर गेली आणि जंगनक राजा हंबरडा फोडून चौघी मुलीवांना हंबरडा फोडून रडून अक्षाबोक्षी एकदम जमिनीवरती कोसळले धडकन असणार. एखादी लेक असावी, त्या लेकीची आई लहानपणी वारली असावी. बापानं लहानाचं मोठं केलं, लग्नापर्यंत फुलापर्यंत मानात जपलं, मोठं केलं. केल्यानंतर बापाची इच्छा एकच आहे, रोज मोलमजुरी करायचं आणि माझ्या लेकराला चांगलं घर मिळावं अशी इच्छा करायची. आणि आयुष्यामध्ये पैसा पैसा म्हणून कष्ट करून पैसा कमवला. लेकीला एक नोकरदार बघून, मास्तर बघून नवरा दिला. दिल्यानंतर लेक ज्यावेळेस नांदायला चालली ना, त्यावेळेस लेक म्हणते, बाबा आता मग तुम्हाला कोण आहे हो आता जीव घालायला? आजपर्यंत माझा आधार होता, आई तर लहानपणी वाढली. आता तो बाप म्हणतो, बाळ माझी आठवण करू नकोस, तुझ्यासाठी हा बाप मेला समज. आणि आता इथून पुढं तुझा बाप आणि माय, तुझे सासू आणि सासरे हेच असा तू विचार कर. माझी विचार न करता, माझी आठवण करता तू आनंदाने संसार कर म्हणतो तो बाप. आणि लेक नांदाय चालली ना, मधल्या घरात जातो, भिंतीकडे मुंडकं करतो, दोन्ही पायात मान घालतो आणि डसा डसा रडतो तो बाप. त्या बापाची अवस्था अशी होते ना, तशी अवस्था राजा जनकाची झालेली आहे. कस तरी स्वतःला सावरलं आणि लेकींची विदाई करत करत ते शिवपर्यंत पोहोचलेले आहेत. शिवपर्यंत आले. राजा दशरथाच्या चरणावरती डोकं ठेवण्यासाठी पुढे सरसावलेले जनक राजा पाया पडणार. इतक्या जनकाने अलगत वर उचललं, दशरथाने अलगत उचललं, अलगत उचलून दशरथ राजा म्हणू लागले, जनका माझ्या पाया पडायचा अधिकार नाही हो तुमचा. तुम्ही माझ्यापेक्षा विद्वान आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात, कारण तुम्ही आज कन्यादानाचं कार्य तुमच्या हातात घेतलंय. तुम्ही सगळ्यात मोठं कोणतं दान असेल तर कन्यादान हे सगळ्यात मोठं दान आहे. लेकीचं लग्न कधीही घरी लावत चला. त्या पोराच्या घराला गुंडाळून देऊ नका. तुम्हाला पुण्य जर पदरात पाडून घ्यायचं असेल ना, कन्यादान आपल्या घरून देत चला. आपल्या मनात इच्छा असेल ते पूर्ण त्याला देऊन त्याचं समाधानी करून त्याची बोलवण करा. तुमच्या पदरात 1000 पटीने पुण्य प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी लेकीचं लग्न हे घरीच लावून द्यायची रीत आहे आपल्या धर्मात. लेकीचं लग्न दुसऱ्याच्या दारात लावायची पद्धत आपल्याकडे नाही. पण आता लोक काय करतील काय सांगता येत नाही. त्यावेळेस दशरथ राजा जनकाला म्हणू लागले, जनक राजा तुम्ही माझ्यापेक्षा सर तुम्ही विद्वान, तुमचे माझ्यापेक्षा पुण्यवान तुम्ही आहात. जेणेकरून तुमच्याकडे 4 मुली आहेत म्हणले, 4 मुलीचं कन्यादान तुम्ही केले आणि तेवढं पुण्य तुमच्या पदरात आहेत. म्हणून वज्रानं माझ्यापेक्षा मोठ्या पारड्यात तुम्ही आहेत, म्हणून तुम्ही असणारे सर्वस्वी आहात. असं म्हणून जनक राजाच्या चरणाकडे आपला हात दशरथ राजा नेऊ लागलेत. म्हणून आताचा काळ आलाय, पुरीच्या बापाचं ऊर चढ आहे. पुरीचा बाप कोणाच्याच घरला जायला तयार नाही. पोराचे बाप पिशव्या घेऊन हैराण आहेत. ह्याच्या घरला जा, तिथं पोरगी आहे बघावं जमतंय का, तिथं पोरगी आहे बघावं जमतंय का. अरे वेड्या, पहिल्याच्या काळात उरपाटी होता, आता उरपाटी झाले. आता उलट झालेला आहे. आता पुरीचा बाप म्हणलेला आहे, नोकरी कोणती आहे सांगा, शेत किती आहे सांगा, माझी पोरगी उदगीला राहणार असली तर सांगा, पुण्याला राहणार असली तर सांगा, गावकड जमना आधीच सांगा जमना म्हणून. ते घरला सोयरे धैर्य कुळ मूळ ती पुन्हा. आधी पोराला नोकरी कुठं आहे, राहते कुठं आणि घर बांधलेलं आहे का, एवढ्या चौकशी करून मग लेख द्यायचा विचार. जनक राजा सांगू लागले, माझ्या चारी असणारे रत्न मी तुम्हाला देतोय, माझ्या काळजात ते हिरे आहेत ते तुम्हाला देतोय, त्याचा सांभाळ करा. सुनैना माता तिन्ही विहिण्याकडे जाते आणि हिनबाईला समजावून सांगते. त्यावेळेस हिनी म्हणतात, त्या आता तुमच्या लेकीने त्या आमच्या लेकी, त्यांचा आम्ही आता सांभाळ करू म्हणले. आणि म्हणल्यानंतर सगळेजण वाजत गाजत अयोध्येमध्ये आलेले आहेत. अयोध्येतला काय आनंद सांगाव.
आनंद अयोध्येमध्ये जिकडं तिकडं सडा समार्जन रांगोळ्या टाकलेल्या आहेत, गुडिया तोरणं चालू आहे. त्या ठिकाणी आनंद आहे. लखलखीत अयोध्या चम 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 चमकू लागलेली आहे बरं का. कसल्या स्थित असणार, आनंदाला पारावार राहिली नाही अयोध्येमध्ये असणार. आणि आनंदाची डोही आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. अयोध्येमध्ये चौकड आनंद झालेला आहे. आनंदाला पारावार रस राहिली नाही बरं का. सगळेजण आनंदामध्ये असा उत्सव साजरा करू लागले. पुरणपोळीचं जेवण चालवलं आहे घरामध्ये, प्रत्येकाचे असणार. कारण राजाच्या चारही राजकुमाराचं लग्न सोहळा झालेला आहे. आनंद चौकड असणारा. आनंदाच्या क्षणामध्ये संध्याकाळची वेळ होती, दिवस मावळ्याचा वेळ. वासरं गाईंना सोडलेले आहेत प्यायला. वासरं पिऊ लागलेत.
तो आनंद द्विगुणच करत करत सगळ्या चारही बहिणी असणाऱ्या एका ठिकाणी बसल्या आहेत. आणि एकदम असणारा दशरथ राजा त्या ठिकाणी आल्याबरोबर चौघीही बहिणी उठल्या आणि आपापल्या घरामध्ये निघून गेल्या, महालामध्ये निघून गेल्या. राजा दशरथ म्हणू लागल्यात, बाळांनो, अगं मला बघितल्याबरोबर का उठलात तुम्ही? नाही म्हणले, मामाजी तुम्ही सासरे आमचे, आणि सासऱ्याच्या समोर सुनानं बोलायचं नसतं, बसायचं नसतं एका ठिकाणी, म्हणून लाजून पदर घेऊन बोलू लागल्या. त्यावेळेस राजा दशरथ म्हणू लागले, मी सासरा आहे तुमचा, मी बाप आहे तुमचा, मी जनक आहे. मी असताना उठून जायचं नाही, तुमच्या मनातलं हितगुज मला बाप समजून सांगायचं, कसली कमतरता बाप म्हणून मला घरानं सांगायचं, काय पाहिजे तुम्हाला ते मला बापाला मागायचं. मी बाप आहे तुमचा, मी सासरा नाही तुमचा. एकदम जनकाची आठवण काढून दिल्याबरोबर चौघी बहिणीला उस्मानात दाटून आला. लगेच राजा दशरथ जवळ गेले आणि दशरथाच्या खांद्यावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि बाप म्हणून त्या दिवशी दशरथाचा त्यांनी स्वीकार केला. आता आमचे बाबा हेच म्हणून चौघीही अक्साबुक्शी रडल्या राजा दशरथाच्या गळ्याला पडून. आणि त्या दिवशी नातं त्या चार सुना नसून लेकीचं नातं राजा दशरथासोबत त्या चौघीचं जळलं गेलं. म्हणून अफाट प्रेम दशरथाने त्या चार लेकीवरती केला बरं का. कारण दशरथ राजाला चार मुलंच होते. आता मुलगी होती ती मित्राची आहे, ती सांगायचं नाही आपल्याला, तो भाग वेगळा झाला. आणि असा सोहळा तिथं चालू आहे. आणि इतक्यामध्ये बरेच दिवस झाल्यानंतर विश्वामित्र महाराज त्या ठिकाणी होते मुक्कामी. विश्वामित्र गुरु म्हणू लागले, दशरथा आता बऱ्याच दिवसापासून मी तुमच्या सोबतच आहे म्हणले. आता लग्न झालं, सोहळा झाला, पाठीमागल्या काळात मी ताटातुटी केली, त्या दिलेल्या तारामतीच्या शब्दाला वचनाला मी जागलोय. आणि मी तिला सांगितलं होतं, एक दिवस तुझ्याच वंशात मी जाडाजुडीचं काम करीन. आणि ते मायलेकराची झालेली ताटातुटी, बाप लेकाची झालेली ताटातुटी, नवरा बायकोची झालेली ताटातुटी, आता ती ताटातुटी मी जोडण्याचं काम केलंय. तुझ्या चारही मुलाला चारही सुना आल्यात आणि तुझ्या तारामतीला दिलेलं जे ऋण होतं त्या ऋणातून मी आता मुक्त झालोय, मी आता जाणार, असा शब्द विश्वामित्रांनी सांगितला. सगळ्यांना एवढं दुःख वाटू लागलेलं आहे, सगळ्यांना डोळे भरून पाणी आलेलं आहे, रडारड सुरू झाली. तुम्हाला सांगतोय, आयुष्यामध्ये संताची भेट व्हावी, संताची संगत आयुष्यामध्ये एकदा व्हावी. आणि एकदा संताची संगत झाली ना, पुन्हा ताटातुटी होऊ नये बरं का. कारण संताची संगत झाल्यानंतर देवाची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. संत समागम एखादी परी, संत समागम एकाकी है परी, संत समागम एकाकी है
एक क्षण का व्हावा हो, पण दुर्जनाचा समागम होऊच नाही. आणखीन तुम्हाला सांगतोय, संतांच्या समागमामध्ये कुत्र होऊन पडावं, तिथं उष्टावळी खावी बरं का. आता आपण कुत्रे येऊन बसले की त्यांना धोंडे घालतोय, दगड घालतोय, पण ते घालणं तर आपल्याला पाप आहे बरं का. शान जर कुत्रे कधी पडून राहिलं ना, याचा विचार करायचा, ते पाठीमागल्या जन्मात राहिले त्याचं कर्म आहे, ते पूर्ण करण्याकरता इथे येऊन पडलेलं आहे. कारण इथं आल्यानंतर भगवंत रामनामाची गोडी लागणं, इथला सहवास कुत्र होऊन सुद्धा प्राप्त करून गेलं, हे पुढच्या जन्माचा मार्गाचा संकेत सांगणं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, एखादी वेळेस का संतांचा समागम व्हावाच हो. विंचेची संगत व्हावं का हो? होय, विंचू भेटावं का आपल्याला? बरं, भेटला तर भेटला. त्या विंच्याने रामराम ठोकावा का लांगी मारावी का आपल्याला? लांगी मारल्यावर काय त्रास होतो? नाही हो. विंच्यांनी जर विचार केला, लांगी वरच करायची, चावायची नाही ना, अंगानं सगळे फिरायचे, आणि जर विंचू नाही चावला तर काही दोष आहे का त्याचा आपला? नाही ना. पण चावलं तर अवघड आहे ना. पण दुर्जनाची व्यवस्था तशी नाही. विंचाची नांगीचाच विषय, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विषय. विंचाच्या लांगीत विषय, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विषय. म्हणून संगत दुर्जनाची होऊच नाही, आयुष्यात दुर्जन भेटूच नाही. कारण दुर्जन भेटला, ढवळ्याजवळ पोवळ्या गेला, वाण नाही तर नाही. पण ढेकणं माहित आहेत का तुम्हाला? ढेकणं, हिरे 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 माहित नसतील, पण ढेकणं नक्की माहित आहेत सगळ्याला. हिरा घ्या, हिरा. जो खरा हिरा आहे ना, एकेका हिऱ्याची किंमत पृथ्वीच्या मोलाची आहे. तो हिरा, जर हिरा कसा ओरिजिनल हिरा आहे जर ओळखायचा असेल ना, तर त्या हिऱ्याला आयरणीवर ठेवावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता घणी, तोची मोल पावे खरा, हो करणीचा होय चुरा. तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. जर खरा हिरा असेल ना, आयरणीवरती ठेवल्यानंतर त्याला मोठा घण या कुठला किसऱ्याच्या घरचा, आणि त्या घणानं आयरणीवर ठेवून त्याला मारा. खरा हिरा असेल ना, उडून जाईल, पण त्याचा तुकडा सुद्धा बाजूला निघणार नाही. किती मौल्यवान हिरा आहे हो. त्याला ओळखायचं असेल तर आयरणीवर ठेवून घणानं मारलं तर त्याचं फुटत नाही, त्याला खरा हिरा म्हणतात. पण तसला हिरा, तसला मौल्यवान हिरा ढेकणाच्या संगतीत गेला. उचंगे नालीला साधु दैजा, ढेकणाच्या